आज आपण वस्त्र उद्योगात भेडसावणाऱ्या 5 सामान्य समस्यांविषयी चर्चा करणार आहोत. वस्त्र उद्योगासमोरील 5 सामान्य समस्या. सर्व मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीजना उत्पादन निर्मिती करत असताना अनेक आव्हाने आणि समस्यांना सामोरे जावे लागते. वस्त्र उद्योग त्याला अपवाद नाही. इतर उद्योगांप्रमाणेच ग्राहकांच्या मागणीची पूर्तता करण्यासाठी कपडे बनवत असताना दररोज आव्हानांना तोंड द्यावे लागते. समस्या आधीच जाणून घेणे चांगले आहे, जेणेकरून तुम्ही उत्पादन प्रक्रिया सुधारण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ शकता. आज या लेखात आपण सर्व गारमेंट उद्योगांना भेडसावणाऱ्या 5 सामान्य समस्यांविषयी चर्चा करणार आहोत. त्यातील पहिली समस्या आहे कच्च्या मालाची समस्या. कपडा उद्योगासाठी कच्चा माल आवश्यक आहे. गारमेंट उत्पादक जगभरातील कच्च्या मालासाठी मोठ्या प्रमाणावर पुरवठादारांवर अवलंबून असतात. उपलब्ध साठ्याची चुकीची माहिती, उत्पन्न टप्प्यातील नेमक्या आवश्यकतेची चुकीची माहिती, नैसर्गिक आपत्ती, भूराजकीय अस्थिरता अशा विविध कारणांमुळे उत्पादकांना कच्चा माल वेळेवर मिळत नाही. जर ते मिळाले तर साहित्यांचा दर्जा खराब असल्याने किंवा संख्या अपुरी असल्याने त्याचा परिणाम त्यांना भोगावा लागतो. त्यांना साहित्यांचा तुटवडा आणि समस्यांना सामोरे जावे लागते. त्यातील दुसरी समस्या आहे इन्व्हेंटरी व्यवस्थापन समस्या. स्टॉक आणि ऑर्डर या प्रमाणाचा मागोवा घेण्यासाठी इन्व्हेंटरी संपूर्ण नियंत्रण आणि दृश्यमानता म्हणजेच पारदर्शकता मिळवणे आणि व्यवसाय ऑपरेशन्स योग्यरित्या चालविण्यासाठी स्टॉक कधीही रिलीफ करणे आवश्यक आहे. ते समजून घेणे महत्त्वाचे आहे. परंतु बरेच कापड उद्योग अजूनही कालबाह्य इन्व्हेंटरी मॅनेजमेंट पद्धतीचा वापर करतात. ते एक्सेल फाईल वापरतात. ते पेन आणि पेपर पद्धतीने त्यांच्या वस्तूंची यादी तयार करतात. मॅन्युअल प्रक्रिया वापरतात. स्प्रेडशीटची माहिती प्रविष्ट करून यादीचा मागोवा घेतात. त्यामुळे ते त्यांच्या इन्व्हेंटरी व्यवस्थापन प्रक्रियेत वाढवू शकत नाहीत. या समस्येचं निराकरण करायचे असेल तर त्यांनी डिजिटल पद्धती वापरणे आवश्यक आहे. तिसरी समस्या आहे प्रोडक्शन डिले. म्हणजेच काय तर उत्पादन विलंब. वस्त्र उद्योग उत्पादन विलंब समस्या आहे. मानवी चुका, पुरवठा साखळीतील अकार्यक्षमता, मंद उत्पादन, कालबाह्य उत्पादन प्रक्रिया, पारदर्शकतेचा अभाव ही काही कारणे आहेत ज्यामुळे वस्त्र उद्योग आजही अनेक समस्यांमुळे उत्पादनात विलंब करण्यास सामोरे जात आहे. यातील चौथी समस्या आहे ऑर्डर प्रक्रिया समस्या म्हणजेच ऑर्डर प्रोसेसिंग इश्यू. गारमेंट ऑर्डर अनेक प्रकारे लांब आणि अद्वितीय प्रक्रियेतून जाते. दर्जेदार मान्यता पूर्ण करण्यासाठी उत्पादनांची तयारी करण्यापासून ते फिनिशिंग पर्यंत ऑर्डर प्रक्रियेमध्ये कपडे उत्पादकांना विविध आव्हानांना सामोरे जावे लागते. वेअरहाऊसमध्ये पडलेली अर्धी बॅक केलेली उत्पादने पुढील जॉबरला पाठविली जातात किंवा वस्तू मिळण्यासाठी जॉबरचा चुकीचा पुरवठा आदेश सर्वसामान्यांप्रमाणे गोष्टींना उशिरा मिळतो. गारमेंट डिफेक्ट ही वस्त्र उद्योगातील 5वी समस्या आहे. कपड्यातील दोष. गारमेंट दोष हे वस्त्र उद्योगासाठी आणखीन एक मोठी समस्या आहे. उत्पादन पूर्ण झाल्यानंतर कपड्यावर अनेक दोष आढळतात, जसे बटन सैल असणे, छिद्र मोठे असणे, डाग पडणे, विकृती असणे, अयोग्य ट्रिम असणे, शिलाई खराब येणे, इस्त्री व्यवस्थित नसणे, धागा सैलसर असणे अशा अनेक चुका तिथे आढळून येतात. सर्व खराब संवाद, अयोग्य कटिंग, ट्रिमिंग, कपड्याचे भाग अयोग्य हाताळणे, विपणन संशोधन, नियोजन विकसित करणे इत्यादी आवश्यक माहिती गोळा करणे हे या
मुळे हे घडले जाते.